हॅलो, नमस्कार. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर रविवारचा व्हिडिओ आहे हा आणि आजचा जो रविवार आहे, आजचा जो संडे आहे, तर तो माझ्यासाठी थोडासा लेझी आहे. लेझी का बरं? तर ते समोर तुम्हाला सांगतेच. तर बघा, वर्षाच्या 365 दिवस गृहिणींवर ना एक जिम्मेदारी असते. सकाळी सकाळी पटापट उठायचं, आपले घरकाम आवरायचे, मुलांचं बघायचं आणि सगळं बघायचं. मग बघा, गृहिणींचे स्वतःचे सुद्धा काही ना काही कामं असतात. तर असं कितीतरी जबाबदाऱ्यांचं ओझं घेऊन सकाळी एक गृहिणी उठत असते. तर रोजच्या रोज बघा, आपलं तेच रुटीन असतं की हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे. आणि रविवारच्या दिवशी ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, तर ह्या थोड्याशा ना म्हणजे निवांत असतात. जबाबदाऱ्या इतर दिवसांपेक्षा रोज जास्त असतात, म्हणजे रविवारला ना जास्त असतात. कारण रविवारला मुलांचे टिफिन बॅग्स, त्यांचे वॉटर बॉटल्स, घरातले एक्स्ट्राचे बाथरूम किंवा घरातले एक्स्ट्राचे काय काय काम असे आपण काढत असतो. कारण रविवारी शाळेची धावपळ नसते, त्यामुळे मग आपण घरातले कितीतरी एक्स्ट्राचे काम सकाळच्या वेळेला काढत असतो. तर त्यामुळे रविवारचा जो दिवस आहे, तर इतर दिवसांच्या तुलनेत हेक्टिकच असतो. पण कामं सगळे निवांत करायचे असतात, त्यामुळे मग थोडीशी शांती असते. तर आज बघा, सकाळी 6:30चा अलार्म लावला आणि 5 मिनटं थोडीशी झपकी घ्यायची या विचाराने मी अलार्म बंद करून पुन्हा आणखी थोडीशी झपकी घेतली आणि ती डायरेक्ट 8:30ला माझी झोप उघडली. म्हणजे 8:30ला विचार केला तर बघा, अख्ख्या दिवसाचं जे आपलं रुटीन आहे तर ते बिघडतं. कारण सकाळी झोपून उठायला थोडासाही उशीर झाला की अख्खा जो दिवस आहे तर त्याचं कामाचं सगळं रुटीन बिघडतं. आणि आज अगदी तसंच झालं की बघा, 8:30ला झोपून उठली आणि पटापट घरात झाडत काढलं, फरशी पुसली, आंघोळ केली आणि त्यानंतर मग नाश्ता बनवायला सुरुवात केली. आज सकाळी सकाळी म्हणजे काहीतरी असा हॅवी नाश्ता बनवायचा असा विचार होता, पण वेळ झाला. त्यामुळे मग 10:30 वाजता मी हा रव्याचा उपमा बनवायला घेतला. कारण बघा, रोजच्या रोज ना इतकी धावपळ असते, सकाळी सकाळी ना मी नाश्ता बनवत नाही. कधी काळी रोज नाश्ता बनला तर ठीक, नाहीतर मग रविवारचाच नाश्ता माझ्या इथे बनतो. तर त्यामुळे म्हटलं की स्किप न करता काहीतरी हलकासा नाश्ता बनवून घ्यायचा. तर मस्त छान असा रव्याचा नाश्ता बनवला, म्हणजे उपमा बनवला. आणि 11:30ला, अगदी 11:30ला मी चहा ठेवला. आणि हे तेच कप आहेत जे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 10-10 रुपयाचे कप मी आणलेले. आणि खरंच रंग ना इतका सुंदर आहे त्यांचा, आणि कपामध्ये चहासुद्धा बऱ्यापैकी येतो. तर खरंच छान ना, मस्त परवडले 10-10 रुपयाचे कप. सगळ्यांचा नाश्ता झाला, चहा घेतला. त्यानंतर सध्या कोणाचे जेवणाचे आसार काही दिसत नव्हते, कारण सगळ्यांनी भरपेट नाश्ता केला होता. आणि त्यातल्या त्यात 11:30-12 वाजता नाश्ता म्हटलं तर जेवण म्हणजे इतक्या लवकर कोणी जेवणार या गोष्टीची काही म्हणजे शंकाच नसते. तर त्यामुळे मग माझं जे किचन होतं तर ते सगळं आवरसावर करायला घेतलं. रात्रीचे जे भांडे होते ते सगळे रॅकला जमवून घेतले. सिंकमध्ये भांड्यांचा पसारा पडला होता, तो सगळा स्वच्छ केला. रात्रीच्या वेळेला माठ काही भरलेलं नव्हतं, म्हणून मग माठसुद्धा भरून घेतलं. तेवढ्यातच दूधवाले दादासुद्धा आलेले होते, तर दूधसुद्धा उकळवून घेतलं. त्यानंतर मग सकाळी तर हॅवी नाश्ता काही बनलेला नव्हता, तर किट्टूला बऱ्याच दिवसाचा ना डोसा खायचा होता. तर तिच्यासाठी म्हणून मग रात्रीला डोसा बनवायच्या या विचाराने मी उडदाची आणि तांदूळ इथे ना भिजत घातलेले. आणि त्यानंतर बघा, उद्यापासून म्हणजे रविवारचा व्हिडिओ आहे हा, तर सोमवारपासून किट्टूची मिड टर्म एक्झाम, ज्याला की आपण बघा काय म्हणतात त्याला, हाफ इयरली एक्झाम जी असतात, तर ती चालू होणार होती. तर आता सध्या 8 दिवस झाले, तर तिच्या अभ्यासाचं जे रुटीन आहे तर ते थोडंसं मी कडक केलं आहे. म्हणजे रोज न चुकता तिचा अभ्यास घ्यायचाच आहे. तर याच्याने तिचा अभ्यास घेणं इथे माझं चालू आहे. तर 1-1:30 वाजताच्या जवळपास मी तिचा अभ्यास घ्यायला घेतला. आणि मुलांना बघा, दुसऱ्या दिवशीचा जर पेपर असेल तर आदल्या दिवशी त्यांची थोडीशी प्रॅक्टिस वगैरे करून घेतली तर त्यांना बरं पडतं आणि लक्षातसुद्धा राहतं. तर 4-4:15पर्यंत अभ्यास घेतला. आणि त्यानंतर मग आम्ही 4ही जणं, म्हणजे किट्टू, सानू, मिस्टर आणि मी, आम्ही 4घेही जणं चाललो एका महत्त्वाच्या कामासाठी. कुठे चाललो आहे तर ते समोर तुम्हाला कळेलच. तर चला, म्हणजे जे काम आहे तर ते आटोपून घेते. तर आम्ही आलो इथे बाईकच्या शोरूमला. बाईकच्या म्हणजे स्कूट्या, बाईक असा जो शोरूम असतो तर तिथे आलेलो.
कारण मिस्टरांना त्यांची जी बाईक आहे तर ती बदलायची होती. त्यांची बाईक ना खूप जुनी आहे, म्हणजे 15 वर्ष जवळपास झालेले असावे. आणि बघा म्हणजे याच्यामध्ये बघा RTOचेही काही रूल्स असतात आणि त्यानंतर बाईकमध्येही ना थोडासा म्हणजे प्रॉब्लेम चालू होता त्यांच्या. आणि सध्या त्यांचं जाणं येणं म्हणजे त्यांची जी जॉब आहे तर ती डेली त्यांना अपडाऊन करावं लागतं. तर याच्यामुळे बघा त्यांना ना म्हणजे बाईक थोडीशी व्यवस्थितच हवी होती. आणि आमची जी जुनी बाईक आहे तर तिला 10-15 वर्ष झाले, तर त्यामुळे मग तिला वारंवार पैसे लावण्यापेक्षा बघा मग नवीन बाईक घेण्याचाच विचार केला. तर बाईकच्या शोरूममधून बाईक बघितले आणि येता येता गोलगप्पे म्हणजे काय म्हणतात गुपचूप ज्याला म्हणतो आपण, तर ते खाल्ले. कारण मुलं सोबत असतील आणि त्यांना काही ना काहीतरी चारावंच लागतं. तर मग गुपचूप चारले. येता येता सासूबाईंसाठी सुद्धा पार्सल आणलेलं होतं. तर त्यांच्यासाठी सुद्धा जे आणलं होतं तर किट्टू सानूनी त्यांना प्लेट बनवून दिली. आणि त्यानंतर बघा तुम्ही बाहेर कितीही काही खा आणि कितीही काही जे पेय असतात ते प्या, म्हणजे लस्सी असेल, गन्ना ज्यूस असेल किंवा काही असेल, पण चहा घेतल्याशिवाय जीव काही मानत नाही. तर लगेचच म्हणजे थोड्या वेळाच्या आधीच गुपचूप खाल्लेले. तर दुधाचा चहा नको म्हणून सगळ्यांसाठी मी काळा चहा ठेवला. किट्टू सानू चहा घेत नाही, मी, सासूबाई आणि मिस्टर तिघांसाठीही काळा चहा मी काही घेत नाही. तर म्हणून मग म्हटलं की त्याला थोडासा ना छान असा मसालेवाला बनवूया म्हणून. तर त्यामध्ये बघा जेव्हा आपण काळा चहा बनवतो ना त्यावेळेला त्यामध्ये लवंग, मिरी आणि एक विलायची टाकायची. तर चहाचा जो स्वाद आहे ना इतका छान येतो. चहा घेतला आणि त्यानंतर मग जे डोस्यासाठीचं डाळ आणि तांदूळ मी भिजत घातलेले होते तर त्यांनासुद्धा पिसून घेतलं. कारण थोडंसं तरी हे ना फर्मेंट व्हायला हवं, तर त्यामुळे म्हटलं कमीत कमी 2 तास तरी मिळायला हवेत. त्यानंतर मग किट्टूने सायंकाळची जी दिवावात आहे तर ती करून घेतली. सध्या आता माझी पूजा 4-5 दिवस झाले बंद होती. सानूसाठी ऑनलाईन मॅप मागवलेले होते. तर दोघंही बापलेकांचं इथे बेडरूममध्ये मॅप जे आहे तर ते लावणं चालू होतं. किट्टूची पूजा चालू होती. तर म्हटलं चालू द्या यांचं, आपण आपला जो स्वयंपाक आहे तर त्यावर लक्ष दिलं पाहिजे. कारण डोसे बनवायचे असतील तर ऑलरेडी इतकं सगळं बनवायचं असतं. म्हणजे डाळीची चटणी आहे, आलूचं भरीत आहे, सांबर आहे, तर अशा ना बऱ्याचशा गोष्टी डोस्यांसोबत लागतात. तर म्हटलं चला स्वयंपाक बनवायला घेऊयात. बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये ना नारळाची आणि दाण्यांची चटणी खातो, तर अगदी तशीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा कढईमध्ये थोडंसं तेल घालून ना त्यामध्ये एका वाटीच्या जवळपास ना चण्याची डाळ परतून घेतली. त्यामध्येच मिरच्यांचे काप घातले, पुन्हा 1 मिनिट परतून घेतलं. नंतर ती जी डाळ आहे तर ती एका ताटीमध्ये काढली, त्याच कढईमध्ये दाणे परतून घेतले आणि त्यानंतर बघा त्यामध्ये ना थोडंसं खोबऱ्याचं कीस घातलं आणि सगळं थंड होण्यासाठी ठेवलं. सगळं थंड होत होतं तोपर्यंत सांबार आणि आलूच्या भरतासाठी कांदे, टमाटर, मिरची कट करून घेतली. सगळं साहित्य थंड झालेलं होतं, म्हणजे डाळ, दाणे सगळं थंड झालेलं होतं. तर मिक्सरच्या भांड्याला बघा अगदी ना पहिला फेर जो आहे तर तो सुखाच पिसून घेतला. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी आणि 1-1.5 चमचा, म्हणजे तुम्हाला कितपत आंबट आवडते त्या हिशोबाने त्यामध्ये दही घालायचं. पुन्हा आणखी मिक्सरला छान पिसवून घ्यायचं. पहिला जो फेर आहे तो सुकाच पिसवायचा आणि त्यानंतर मग पाणी आणि दही घालायचं. चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे तर ती आपल्या हिशोबाने मेंटेन करून घ्यायची. नंतर एका पॅनमध्ये तेल तापायला ठेवलं. त्यामध्ये राई, जिरं, कढीपत्ता आणि ज्या अख्ख्या लाल मिरच्या असतात त्यांची फोडणी केली आणि ही जी फोडणी आहे तर ती चटणीवर ओतली. नंतर मग आवश्यकतेनुसार मीठ घालून घेतलं. हिरवा सांबारसुद्धा घालू शकता, माझ्या इथे फारसा काही होता नाही त्यामुळे मग मी घातला नाही. छान मस्त अशी हॉटेल स्टाईल जी चटणी आहे तर ती बनवून तयार झाली. आणि बनवून बघा या पद्धतीने इतकी छान वाटते ती चटणी. तर चटणी बनवून तयार झालेली आहे. नंतर मग सांबर आणि आलूचं भरीत या दोघांनाही एकत्रच फोडणी करायला घेतली. कारण ऑलरेडी उशीर खूप झालेला होता आणि डोसे बनवायला ना इतका वेळ लागतो, म्हणजे एक बनवायचे असतात. त्यामुळे मग म्हटलं की दोघांनाही एकत्रच फोडणी करून घ्यायची. तर आलूचं भरीत आणि सांबर इथे फोडणी करणं माझं चालू आहे. तर बघा सकाळचा जो फेर आहे नाश्त्याचा तर तो चुकला, पण संध्याकाळी काही चुकत नाही. लेझी जरी असला आजचा संडे तरी खवय्येगिरी मात्र आज खूप झाली. सकाळी उपमा, दुपारी पाणीपुरी आणि संध्याकाळी डोसे. तर आजचा अख्खा दिवस असा सगळा जो आहे तो नाश्त्यावर निभावला, म्हणजे स्वयंपाक काही मी बनवला नाही. तर चला आलूचं भरीतसुद्धा फोडणी करून घेतलं आणि सांबारसुद्धा फोडणी करून घेतला. तर अशा प्रकारे दोनही झालेले आहेत. सांबारमध्ये नंतर मग मी ना
थोडासा जो चिंचेचा पाणी असतो तर तो घातलेला आणि सांबार मसाला घातला आणि जे डोसे आहेत तर ते बनवायला सुरुवात केली. डोस्यांचा तवा काही फारसा तेवढा चांगला नाही माझा, त्यामुळे मग फारसे असे मोठे डोसे काही बनत नाहीत. सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे आणि शेवटीची ही जी थाळी आहे तर ती मी माझ्यासाठी लावली आहे. आणि हे सगळं बनवण्याच्या याच्यामध्ये किचनची जी अवस्था आहे तर ती बघा अशा प्रकारे होते. म्हणजे आपण एक एक गोष्ट बनवत जातो आणि भांड्यांचा पसारा सिंकला जमा होत जातो आणि सगळं जे किचन आहे तर ते ना इतकं घाण होतं. तर सगळा भांड्यांचा जो पसारा आहे तर तो बघा अशा प्रकारे पसरला आहे. सगळं पहिले ना छान असं क्लीन करून घेते. तर बापरे, इतकं छान वाटतं जेव्हा असा पसारा ना आटोपतो आणि रणभण पसरलेलं जे किचन आहे तर ते अगदी असं व्यवस्थित आणि नीटनेटकं होतं. तर बघा सगळं जे आहे ते क्लीन करून घेतलं. तर चला, असा होता आजचा लेझी संडे. तर व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. हर हर महादेव.